आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। भीमा कोरेगाव आयोगासमोर उद्धव ठाकरे गैरहजर राहणार आहेत। उद्धव ठाकरेंविरोधात अटक वॉरंट काढा। प्रकाश आंबेडकरांच्या वकिलातनं भीमा कोरेगाव आयोगाकडे अर्ज केलेला आहे। आयोगाच्या निर्णयाकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। उद्धव ठाकरेंना अटक करा असं प्रकाश आंबेडकरांच्या वकिलानं भीमा कोरेगाव आयोगासमोर अर्ज दाखल केलेला आहे। उद्धव ठाकरेंविरोधात अटक वॉरंट काढा असं सुद्धा सांगण्यात येतं। प्रकाश आंबेडकरांच्या वकिलाचा भीमा कोरेगाव आयोगाकडे अर्ज देण्यात आलेला आहे। भीमा कोरेगाव आयोगासमोर एक सुनावणी पार पडणार आहे। या आयोगाच्या निर्णयाकडे सध्या लक्ष लागलेलं आहे। उद्धव ठाकरेंविरोधात अटक वॉरंट काढा अशी सुद्धा मागणी करण्यात येते आहे। भीमा कोरेगाव आयोगासमोर उद्धव ठाकरे गैरहजर राहिलेले होते। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, उद्धव ठाकरेंविरोधात अटक वॉरंट काढा अशी मागणी प्रकाश आंबेडकरांच्या वकिलानं केली आहे, काय मागणी? सिद्धेश, खरं तर ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे जे आहेत ते पदावरती होते त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी भीमा कोरेगाव दंगली संदर्भामध्ये एक पत्र जे आहे ते मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना लिहिलेलं होतं आणि त्यामध्ये काही खुलासे जे आहेत ते केलेले होते। या संदर्भामध्ये आयोगाकडे चौकशीसाठी उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना बोलवावं अशा प्रकारची मागणी काही दिवसांपूर्वी करण्यात आलेली होती। हे पत्र 24 जानेवारी 2020 लिहिलं होतं। पवारकडे ते पत्राची प्रत नाहीये। मुख्यमंत्री म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या संदर्भातला खुलासा करावा, शरद पवारांनी देखील खुलासा करावा अशा प्रकारची मागणी देखील आयोगासमोर काही वर्षांपूर्वी करण्यात आलेली होती। त्याने देखील खुलासा जो आहे तो केलेला नव्हता। काही महत्वपूर्ण माहिती जी आहे ती शरद पवारांनी दिलेली आहे। त्यांच्याकडे अतिशय महत्वाची माहिती या संदर्भामध्ये आहे, त्यामुळे त्यांची चौकशी करावी आणि उद्धव ठाकरेंनी देखील बोलवावं याबाबतचं पत्र देण्यात आलेलं होतं, अर्ज देण्यात आलेला होता। या सगळ्यावरती उद्धव ठाकरेंकडून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे त्यांच्या विरुद्ध आता अटक वॉरंट काढा अशा प्रकारचा अर्ज जो आहे तो प्रकाश आंबेडकरांच्या वकिलांनी ॲडव्होकेट किरण कदम यांच्या वतीने जो आहे तो आयोगासमोर देण्यात आलेला आहे। जो भीमा कोरेगावचा आयोग नेमण्यात आलेला आहे त्याच्याकडे सुनावणी जी आहे ती मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे, त्या आयोगापुढे हा अर्ज केलेला आहे। त्यामुळे आता या अर्जावरती नेमका आयोग काय भूमिका घेते आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये अटक वॉरंट काढतंय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। सिद्धेश, खरंय रोहन, धन्यवाद आपण दिलेल्या अधिक माहितीबद्दल।